चौंडेश्वरी नमोस्तुते। नमस्कार. रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे या टॅगलाईन अंतर्गत श्री देवांग समाज इचलकरंजी यांच्या आधिपत्याखाली असलेली श्री चौंडेश्वरी युवा फाउंडेशन व चौंडेश्वरी युवती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही नवदुर्गा या सत्राखाली दरवर्षी नवरात्रीत आम्ही समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांच्या मुलाखती घेऊन त्यांना दुर्गा पुरस्काराने सन्मानित करतो. मी स्मिता अतुल बुगड आपले या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करत आहे. फक्त चार भिंती बांधणं म्हणजे घर नसतं, तर त्याला सुंदर देखणं बनवणं, त्याला घराला घरपण आणणं हे पण एक काम असतं. आणि तेच काम करणारी देखणी, हुशार, उच्च शिक्षित, लागवी अशी माझी मैत्रीण असणारी इंटिरियर डिझायनर सौ श्रद्धा अभिजित सातपुते यांना आज आपण भेटणार आहोत. नमस्कार श्रद्धा. नमस्कार. तू माझी मैत्रीण असल्यामुळं मी तुला अगतुगच करीन बरं काय. अगदी. तर मुलाखतीला सुरुवात करूया. तर तू तुझ्या कुटुंबाची आणि तुझी आम्हाला दोन्ही माहिती दे. मी श्रद्धा अभिजित सातपुते. सर्वप्रथम चौंडेश्वरी युवा व युवती फाउंडेशन यांचे खूप खूप आभार. त्यांनी मला दुर्गा पुरस्कार दिला त्याबद्दल. माझ्या वडिलांचं नाव प्रदीप काशीनाथ दिवटे. आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ, मोठा भाऊ आहे. आमच्या तिघींचंही शिक्षण अगदी चांगल्या उच्च शिक्षित आहे असं म्हटलं तरी चालेल. मोठी बहीण माझी LLB झालेली आहे. माझं इंटिरियर डिझायनिंग मी कोल्हापूरमधून केलेलं आहे आणि भाऊ माझा मोठा MBA केलेला आहे. तर जसं माझा इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स झाला त्यानंतर मग सातपुते परिवारामध्ये माझं लग्न झालं. अतिशय धार्मिक परिवार आहे आणि हा जो पुरस्कार तुम्ही मला आज देताय तर तो मी माझे वडील प्रदीप दिवटे आणि माझे सासरे शंकरराव सातपुते यांना पहिला समर्पित करते. घरी माझ्या सातपुते परिवारामध्ये जिथे मी लग्न करून आले तिथे माझी जाऊ, दीर आणि घरात सासू असं आमचं कुटुंब आहे. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय आता पुण्यामध्ये आणि छोटा मुलगा आहे तो दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी मधून खेळतो पुण्यामध्येच. तू म्हणालीस की विट्याहून कोल्हापूरला तू शिकायला गेलीस, मग तसं त्यावेळेला ते अंतर जास्तच होतं. तर तिथं तुला कोल्हापुरात शिक्षण घेताना काही स्ट्रगल करावा लागला का? हो, स्ट्रगल कुणाला नसतो. स्ट्रगल तर करावा लागला मला. खरं तर आम्ही तिघं भावंड बाहेर शिकायला होतो ऍट अ टाइम. माझा भाऊ सांगलीमध्ये MBA करत होता, बहीण LLB करत होती कराडमध्ये आणि त्याच वेळेला मी कोल्हापूरमध्ये इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स करत होते. तर एक मनामध्ये वडिलांनी जे स्कोप दिलाय शिक्षणासाठी त्याची एक मनामध्ये जाण होती की आपण फायनान्शियली आता त्यांना जास्त लोड नाही द्यायला पाहिजे. तसं तर फार अडचणीचं नव्हतं, पण मनामध्ये ती एक भावना होती की ऍट अ टाइम आपण तिघं बाहेर आहे शिकायला. तर तेव्हा शिकत असताना मी पार्ट टाइम जॉब करत होते आणि पार्ट टाइम जॉब म्हणजे कसं की सकाळी 8 ते 2 कॉलेज करायचं आणि संध्याकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत पार्ट टाइम जॉब करायचा. आणि तो जॉब असा होता की मला माझ्या रूम पासून 3 किलोमीटर चालत जावं लागत होतं आणि 3 किलोमीटर परत चालत यावं लागत होतं आणि सबमिशन्स असायचे तर ते रात्रभर बसून करायचे. रूमवरच स्वयंपाक वगैरे करायचा. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टींमधून मी गेलेले आहे. म्हणजे स्ट्रगल काय असतो हाही मी बघितलेला आहे. म्हणूनच म्हणलं की आजच्या जगातल्या मुलींनी काम करत असताना बॅलन्स्ड लाईफ ह्यासाठीच जगलं पाहिजे की तुम्ही चूल आणि मूल नुसतं न करता या गोष्टींनाही तेवढंच इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. बरोबर आहे. तर आतापर्यंत तुझा इथपर्यंतचा प्रवास कसा होता? जेव्हा मी इंटिरियर डिझायनर आहे हे माझ्या सासऱ्यांना कळालं तर सर्वप्रथम त्यांचंही मला पाठबळ होतं की नाही, तू घरात फक्त चूल आणि मूल नाही केलं पाहिजेस, तू काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजेस. आपला फॅमिली बिझनेस आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आमचा फॅमिली बिझनेस आहे, तर त्यामध्ये तू थोडं काम करावं असं सासऱ्यांची खूप इच्छा होती. आणि वडिलांची लहानपणापासूनच शिकवण होती. ते बँकेत वगैरे पाठवायचे, चेक भरायला वगैरे, म्हणजे हे व्यवहार ज्ञान वडिलांच्याकडूनच आलेलं होतं.
आणि त्याचा उपयोग मला इकडे झाला की म्हणजे सासऱ्यांची इच्छा मला पूर्ण करता आली. त्यांनी मला टॅलीचा कोर्स करायला लावला आणि आमच्या बिझनेसमध्ये मी आता परचेस हेड म्हणून पण काम करू शकले या सगळ्या गोष्टींमुळे. आणि सगळ्यात मोठा वाटा म्हटला तर अभिजितचा असेल. मी आत्तापर्यंत जे काही काम करत आले 15 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करते, तर सगळ्यात मोठा सपोर्ट मला माझ्या हजबंडचा, अभिजितचा आहे. दिरांचं, जावेचं मार्गदर्शन आहे आणि शिवाय सासू सासऱ्यांचा विश्वास होताच माझ्यावर की नाही तू काही ना काहीतरी करशील. तर म्हणून त्यांनी चांगला स्कोप दिला, त्यामुळे मला काम करता आलं. म्हणजे एकंदरीत कसं आहे की तुला घरच्यांचा भरपूर पाठिंबा मिळालेला आहे. यशस्वी पुरुषामागं स्त्रीचा हात असतो, तसं एका यशस्वी स्त्रीच्या मागं तिच्या नवऱ्याचा, तिच्या सासरच्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याशिवाय ती यशस्वी होत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. अगदी. तर तुला ती जे डिझायनर व्हायची आधीपासूनची इच्छा होती का म्हणजे बाय चान्स तिकडे वळालीस? सांगायला आवडेल मला. माझ्या वडिलांची तर इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण मला इंजिनिअरिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. तर असंच होतं की प्रायोरिटी मुलांच्या इंटरेस्टला दिली गेली पाहिजे, असं आई वडिलांचं पहिल्यापासूनच होतं. त्यामुळं ठीक आहे, इंजिनिअरिंगमध्ये मला त्यांनी करायला दिलं. पण 12वीला मला आर्किटेक्ट इंजिनिअरिंग करायचं होतं, पण तेव्हा असं झालं की मार्क्स कमी मिळाले आणि मला मेकॅनिकलमध्ये मिळत होतं ॲडमिशन. पण मेकॅनिकल करण्याची तेव्हा इच्छा नव्हती, काहीतरी आर्टिस्टिक करायची फार इच्छा होती. त्यामुळं मग तेव्हा ते करता आलं नाही. मग मी तिथेच BSc कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर मग कोल्हापूरमध्ये इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स केला. मग आता तू हे इंटिरियर डिझायनिंग करतेस, तर ते प्रोजेक्ट तू कसे करतेस आणि त्याचं म्हणजे काय स्वरूप असतं? 2 प्रकारचे प्रोजेक्ट्स असतात, एक कमर्शियल आणि एक रेसिडेन्शियल. तर मला बऱ्यापैकी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे, कारण नवीन नवीन फॅमिलीची ओळख होते आणि हे यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. कमर्शियल ठीक आहे, हे डिझाईन करून आपण रिकामं होतो किंवा कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आपण आणि नवीन नवीन गोष्टी नाही शिकायला मिळत. जेव्हा आपण एखाद्या फॅमिलीला धरून काम करतो तेव्हा त्यांच्याकडूनही आपल्याला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. बरोबर आहे. म्हणजे जेणेकरून की तू सामाजिक दृष्ट्या पण तू बांधील राहतेस की असं एकटेपणाचा असा नाही उद्योग करत की विथ फॅमिली, जिथं फॅमिली जास्त आहे अशा ठिकाणी तुझं जास्त इंटरेस्ट आहे. तर मग हे काम करत असताना, डिझायनिंगचं काम करत असताना तुला कशा प्रकारचे अनुभव आले? म्हणजे वाईट पण येऊ शकतात, चांगले पण येऊ शकतात, कारण पुरुष प्रधान हे वर्क आहे की म्हणजे लेबर तिकडे सगळे शक्यतो पुरुषच असतात. तर तुला त्यांच्याकडून काही चांगले वाईट अनुभव आलेच असतील? मला वाईट अनुभव तर नक्कीच नाही आले कुठल्या यामध्ये. ह्या क्षेत्रात काम करत असताना नवीन नवीन गोष्टी शिकून त्या अंमलात कशा आणायच्या ह्या गोष्टी मी अभिजितकडून शिकत आले. त्यामुळं समोरच्या लोकांना कसं टॅकल करावं हे मी त्यांच्याकडून शिकत आले. त्यामुळे मला अशी अडचण आली नाही की हां ठीक आहे लेबर पुरुष आहे म्हणून मला कुठली अडचण आली असं कधीच, किंवा वाईट अनुभव आला असं कधीच झालं नाही. मला सगळे चांगलेच अनुभव आले माझ्या फील्डमध्ये काम करताना. तसा एखादा स्पेसिफिक अनुभव की म्हणजे जिथं तुला असं वाटलं की नाही मला हे खूप चॅलेंजिंग आहे हे काम करणं, असा कुठला एखादा अनुभव? तसं तर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स करताना सगळ्याच साईट्स अशा चॅलेंजिंगच असतात. कारण जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असतो तेव्हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असं असतो की त्या घरामध्ये ती स्त्री जास्त वेळ राहते घरामध्ये. पुरुष बाहेर काम करत असतो, पण जेव्हा ती स्त्री त्या घरामध्ये राहत असते तेव्हा ती स्पेस अशी डिझाईन करता आली पाहिजे की तिला ते सगळं ऍक्सेसेबल असलं पाहिजे. म्हणजे इझिली सगळ्या गोष्टी तिला ऍक्सेस करता आल्या पाहिजे. तिचा जास्त वेळ तिथे जात असतो घरामध्ये, तर तो फंक्शनली असला पाहिजे स्पेस, असा विचार करून डिझाईन करते. म्हणजे तू स्त्री आहेस म्हणून एका स्त्रीचा तू काय म्हणतो आपण त्याला की विचार करून काम करतेस की तिलाही कम्फर्टेबल तिथं राहता आलं पाहिजे, ती सॅटिस्फाई असेल तर आणि घर पण सॅटिस्फाईड राहतं. बरोबर आहे, नक्कीच. ती एक स्त्री आनंदी, घरातली स्त्री आनंदी असेल तर अख्खं घर आनंदी असतं. ते घरामुळेच होतं. आणि म्हणजे घर जर आनंदी असेल तर सगळंच
छान छान ना. हो. तर तुझे काही फ्युचर प्लॅन? माझे फ्युचर प्लॅन हेच आहेत की मी जेव्हा काम करते आणि आता मी माझं काम वाढवते, तर मला एक बॅलन्स्ड लाईफ जगता आली पाहिजे. म्हणजे माझी मुलं आणि माझं काम, ह्या दोन्ही गोष्टी मला बॅलन्स ठेवून करता यावं एवढी इच्छा आहे. मला तर असं हे ऐकायला मिळालंय, म्हणजे मला माहितीये की तू थोडं सामाजिक कार्य पण बरंच करतेस, म्हणजे जरा नाही बरंच करतेस. हो, तर हो. त्याविषयी पण थोडस ऐकायला आवडेल. हो, आणि मलाही सांगायला आवडेल की मी आपल्याच समाजात चौंडेश्वरी महिला मंडळाची सदस्य आहे आणि तिथे पण मी कार्यरत आहे. शिवाय लायन्स क्लबमध्ये पण मी काम करते आणि याचं इन्स्पिरेशन मला माझ्या ननंद आणि नंदुईकडून मिळालेलं आहे. छान छान. म्हणजे ते पण समाजसेवा करण्यात हो, आहेत, तर म्हणजे त्यांच्याकडून कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडून तुला काही ना काहीतरी शिकण्यासारखं खूप शिकलं, आहे. इन्स्पायरिंग आहे. हा. तसं तुझं कुटुंबच इतकं छान आहे की म्हणजे आलंच ते हो. आपोआपच. तर म्हणजे आता हे सगळं करत असताना तुझे काहीतरी छंद असतील, हम्म. ते जोपासले जातात की म्हणजे आपण म्हणतो की जाऊ दे, एखादी स्त्रीचं तसंच असतं की लग्न हो झाले ना. की तिचे छंद बाजूला पडतात. हो. तर तसं तुझं काही झालंय का? नाही, माझं तसं काहीच झालं नाही. मला माझे छंद जोपासता आले. म्हणजे मला डान्सची आवड आहे, तर तेही केलं जातं आणि शिवाय एक्सरसाइज वर्कआउट करायची पण फार आवड आहे. ते तुझ्या बॉडीवरून तर समजतंयच, आणि इतका मोठा मुलगा आहे तुला इंजिनिअरिंगला, तर ते तुझ्याकडे बघून अजिबातच वाटत नाही. त्यामुळे तू अशीच छान राहा आणि एक्सरसाइज आणि डान्स मध्ये आनंद घे. मला अजून एक हे विचारायचं होतं की इतकं तू काम केलंस म्हणजे ह्याच्यात, तर तुला काही अचिव्हमेंट्स, अवॉर्ड्स वगैरे मिळाले का? हो. आपल्याच इचलकरंजीमध्ये यशोलक्ष्मी कॉलनीमध्ये मी मिस्टर अँड मिसेस भांगडिया यांचं रो हाऊस रिनोव्हेट केलं आणि तो मी प्रोजेक्ट इंडिया डिझाईन या नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये दिलेला होता. तर त्याच्यासाठी मला नॅशनल अवॉर्ड अरे मिळाला. वा वा वा, खूप खूप अभिनंदन त्यासाठी पण. थँक्यू. श्रद्धा, तुझं तर सातपुते घराणं हे वेल नोन आहे, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि शैलेश दादा आणि अभिजितचं दोघांचाही युवा आणि युवती फाउंडेशनला खूप छान सपोर्ट असतोय. आणि तुझी ननंद रूपा बुगड पण माझी चांगली मैत्रीणच आहे, आणि तिचाही आमच्या कार्याला नेहमी छान सपोर्ट असतो, तिच्या मिस्टरांचा. तर त्या आम्हाला इतका सपोर्ट करतात ते, तर तुला पण त्यांचा चांगलाच सपोर्ट असणार आहे. हो, अगदी. म्हणजे कुटुंबाच्या सपोर्ट शिवाय आपण ह्या गोष्टी करू शकत नाही. जसं तुम्ही आता बोलला की शैलेश दादा आहेत, तर त्यांनी मला बिझनेसमध्ये बऱ्याच गोष्टी शिकवल्या. म्हणजे त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन मला मिळालं. आणि शिवाय माझी जाऊ पूजा सातपुते, तर त्यांनी मला घरातून सपोर्ट खूप केला म्हणून मी बाहेर पडू शकले. ते खूप महत्वाचं असतं हो. एखाद्या स्त्रीला. अगदी. तर म्हणजे आता आम्ही जे काम करतो, म्हणजे आम्ही चौंडेश्वरी युवा फाउंडेशन आणि युवती फाउंडेशन जे काम करतोय, तर त्याविषयी तुला काय वाटतंय? आणि आम्ही अजून कुठल्या क्षेत्रात म्हणजे काम करायला उतरायला पाहिजे असं तुला वाटतंय? चौंडेश्वरी युवा व युवती फाउंडेशन मला वाटतं सगळ्याच क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांनीच आपला समाज पण बदलतोय. तर आणि हाच उपक्रम इतका छान तुम्ही राबवताय की महिलांना आणि जरा प्रोत्साहन मिळतं. तुम्ही एक युनिक प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय. खरं तर मला वाटतं गेली 3-4 वर्ष तुमचा हा उपक्रम तुम्ही राबवताय. हे 4थं वर्ष आहे आमचं. त्यामुळे ऍज सच असं वेगळं काही सजेशन नसेल. आणि आजच्या पिढीला काय संदेश देशील, महिलांना विशेष करून? आजच्या पिढीला, आजच्या जगात काम करणाऱ्या मुलींना, स्त्रियांना मी एवढंच सांगेन की आहे सगळ्या बऱ्यापैकी लेडीज आता वर्किंग आहेत. स्त्री पुरुष समान हक्कानुसार आहे. म्हणजे सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहेत आता लेडीज. पण त्यांनी एकच गोष्ट करावी की त्यांनी त्यांची लाईफ बॅलन्स्ड ठेवावी. म्हणजे फक्त काम काम न करता किंवा फक्त चूल मूल न करता दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स ठेवून स्वतःचं कुटुंबही सांभाळावं, त्याबरोबर आपलं करिअरही करावं. हा, नक्कीच नक्कीच करतील तू. आणि तुझा हा अनुभव आणि तुझी मुलाखत ही खूप इन्स्पायरिंग आहे, सगळ्यांनाच होईल, आणि मुली पण त्याच्या पासून बराच फायदा घेतील. की छान मुलाखत दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू.
श्रद्धा, तुला दुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. आणि देवीच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली साडी आम्ही तुला देवीचा आशीर्वाद म्हणून देत आहोत. थँक्यू. चौंडेश्वरी नमोस्तुते.